मराठा क्रांती ठोक मोर्चाचं मातोश्री बाहेर आंदोलन. मातोश्री बाहेर रमेश केरे पाटील आणि अंबादास दानवेमध्ये चर्चा. मराठा आरक्षणावरून ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी, रमेश केरे पाटलांची मागणी. रमेश केरे पाटील हा भाजपचा माणूस. केरे पाटलांनी मंत्रालयाजवळ भाजपचे बॅनर लावले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप. मातोश्रीवर गेलेले कोण मला माहिती नाही. मराठ्यांचं आंदोलन कुठेही सुरू नाही. मातोश्रीवरच्या आंदोलनावर जरांगे पाटलांचं स्पष्टीकरण. मी मॅनेज होत नाही म्हणून दरेकर अभियान सुरू. दरेकरांनी फुल सुपारी घेतली आहे. मातोश्री बाहेरील आंदोलनावरून जरांगेंची दरेकरांवर टीका. सगळे सोऱ्यांचा जीआर निघाला किंवा नाही निघाला तरी जरांगे पाटलांनी 288 जागा लढवाव्यात. निजामी श्रीमंत मराठा गरीब मराठ्याला न्याय देत नाही, त्यांना धडा शिकवला पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. शिंदेंनी नाव बदलून मौलींचा वेश घेऊन दिल्लीमध्ये शहांची भेट घेतली. शिंदेंना दाढी आहे त्यामुळे ते मौलवी शोभतात. संजय राऊतांची शिंदेवर टीका. नाव बदलून अजितदादा दिल्लीमध्ये कसे जाऊ शकले? अजितदादा चोरून शहांना का भेटत होते? असं काय शिजत होतं? सुप्रिया सुळेंचा सवाल. तर मुंबई दिल्ली विमानतळ आणि एअरलाईन्सची चौकशी झाली पाहिजे, सुळेंची मागणी. अजित पवार वेश बदलून वेगवेगळ्या नावानं दिल्लीमध्ये गेले. सरकारनं या प्रकरणी चौकशी करून त्यांचे बोर्डिंग जप्त करावं, संजय राऊतांची मागणी. स्वतःला दाढी येत नाही म्हणून दुसऱ्या दाढीवाल्यावर टीका करू नये, गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टीका. तर संजय राऊत खासदार, त्यांनी चौकशी करावी, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. अजित पवार काही परदेशामध्ये गेले नव्हते, संजय राऊतांच्या दाव्यावर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. तर अजित पवारांबद्दल लोकांच्या मनामध्ये किती धास्ती आहे हे दिसतंय, मुश्रीफांचा राऊतांना टोला. संजय राऊतांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज, त्यांनी तातडीनं उपचार करून घ्यावेत. अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांची राऊतांवर टीका. 3 एकर जमीन मुंबई बँकेला नाही तर प्रवीण दरेकरांच्या घशामध्ये घालण्यासाठी दिली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची टीका. भांडाफोड होईल म्हणून वेबसाईटवरून निर्णय हटवला, राऊतांचा दावा. प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेला 3 एकर जमीन का देण्यात येते? महायुती सरकार हे जनतेचं की सत्ताधारी पक्षातील आमदारांना खैरात वाटण्यासाठी, विजय वडेट्टीवारांची टीका. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी दोन्ही प्रकरणांवर 7 ऑगस्टला सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून स्पष्ट. नवाब मलिक यांना मोठा दिलासा. सुप्रीम कोर्टाकडून मलिक यांचा वैद्यकीय जामीन कायम. हायकोर्ट निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन कायम राहणार. मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. राज्यातील विविध मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. मनसेची मुंबईतील 36 पैकी 18 संभाव्य उमेदवारांची यादी समोर. शिवडीमधून बाळा नांदगावकर, भायखळ्यामधून संजय नाईक, वरळीमधून संदीप देशपांडेंचं नाव चर्चेत. तर ही यादी सोशल मीडियावर फिरणारी, संदीप देशपांडेंचं स्पष्टीकरण. जनता राजपुत्राला नाकारेल. वरळीमधून मनसेचा उमेदवार 100% निवडून येणार, संदीप देशपांडेंचा दावा. सरकारची घोषणा लाडक्या बहिणीसाठी नाही तर लाडक्या खुर्चीसाठी. निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीनं सरकारी तिजोरीतून पैसा काढला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका. विजय भाऊ आणि नाना पटोलेंना आता खुर्चीचे स्वप्न पडतायत. विदर्भामध्ये एकच कार्यक्रम, भाऊ भाऊ एकमेकांना फाडून खाऊ. विजय वडेट्टीवारांच्या टीकेवर आशिष देशमुखांचं प्रत्युत्तर. माढ्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे आणि बंधू रमेश शिंदेंमध्ये राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता. रमेश शिंदेंनी दिल्लीमध्ये सुप्रिया सुळेंची भेट घेतली. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांकडून अटक. कर्नाटकच्या गुलबर्गमधून घेतलं अटक. दाऊद शेखकडून गुन्ह्याची कबुली. यशस्वी शिंदे आणि दाऊद शेख यांच्यामध्ये मैत्री होती, दोघांमध्ये वाद झाला, यानंतर ही घटना घडली, पोलिसांची माहिती. आरोपीनं ठरवून हत्या केल्याचं तपासामध्ये समोर. अजून आमची चौकशी सुरू, पोलिसांची माहिती. नितेश राणे उरणमधील पीडित तरुणीच्या कुटुंबियांची आज भेट घेणार. उरण हत्या प्रकरणामध्ये लव्ह जिहाद झाला, नितेश राणेंचा आरोप. तर ईट का जवाब पत्थर से, राणेंचं उरण घटनेवर ट्विट. आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात लातूरमध्ये आज भाजपची मराठवाडा विभागाची बैठक. ग्राउंड लेव्हलला पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विभागातील 4 जिल्ह्यांची बैठक. मुंबईतील रस्त्यांच्या कंत्राटावर आशिष शेलारांनी घेतला आक्षेप. तर मागील 5 वर्षातील मुंबई पालिकेच्या सर्व निविदांची चौकशी करा, मोहित कंबोज यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी. रस्ते कंत्राटावरून भाजप नेते आक्रमक. पूजा खेडकरचा पटियाला हाऊस कोर्टासमोर अटकपूर्व जामीन अर्ज. आज सुनावणी होणार. तर पूजा खेडकर 8 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची पुणे पोलिसांची माहिती. पाऊस आणि दृश्यमानता कमी असल्यामुळे तत्काळ कारवाई करता आली नाही. विशाळगड हिंसाचारावर राज्य सरकारचा हायकोर्टामध्ये अजब दावा.
पुण्यातील भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळेंविरोधात तक्रार दाखल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर फोटो लावल्याचा आरोप. बॅनरवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह आमदाराचा फोटो असल्यानं वाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आमरण उपोषण. राजू शेट्टी उपोषणकर्त्यांना भेटण्याची शक्यता. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून स्वाभिमानी संघटना आक्रमक. पीक विम्यासह इतर मागण्यांसाठी बुलढाण्याच्या मोताळ्यामध्ये ठाकरे गटाचा मोर्चा. अतिवृष्टीची रक्कम लवकरात लवकर देण्याची मागणी. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर कंत्राटी कामगारांकडून केंद्रीय जल आयोगातर्फे महापुराच्या पाण्याचं मोजमाप. मात्र कोणत्याही योजना आणि सेवा मिळत नसल्यानं कायमस्वरूपी भरती करून घेण्याची स्थानिकांची मागणी. इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर. शहराच्या मरगुबाई मंदिर परिसरामध्ये अजूनही पुराचं पाणी. नृसिंहवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजी ग्रामीण भागाला पुराचा धोका. केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना भूस्खलन. 45 जणांचा मृत्यू. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. राहुल गांधी, प्रियंका गांधी घटनास्थळी भेट देणार. नाशिकमध्ये सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश. बस चालकांच्या वेतनामध्ये 5,000 रुपयांची वाढ. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची नांदेडमध्ये मोर्चे बांधणी. बैठक घेऊन माजी खासदार हेमंत पाटलांनी केलं मार्गदर्शन. नांदेडच्या कंधार तहसील कार्यालय परिसर बॅनरच्या विळख्यामध्ये. अनधिकृत बॅनरवर कार्यवाहीचे आदेश असतानाही शासकीय कार्यालयावरच अनधिकृत बॅनर. सिंहगड घाट रस्त्यावर रात्री दरड कोसळली. रात्री दरड कोसळल्यानं अद्यापही रस्ता बंद. घाट परिसरात रिमझिम पावसाची हजेरी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या तडाख्यानं शेती पिकांचं आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. प्राथमिक अहवालामध्ये 26,000 शेतकऱ्यांचे 18,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती. नागपुरात स्वस्त धान्य दुकानातील रेशन वितरण बंद. पॉश मशीन बंद असल्यानं फटका. अनेक गरीब कुटुंब धान्यापासून वंचित. गोंदियामध्ये 20 लाख क्विंटल धान अद्यापही ध्यान केंद्रावर पडून. पावसामुळे राईस मिलनं उचल न केल्यानं नुकसान. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 43 धरणं 100% भरली. 75 ते 99% भरलेली धरणांची संख्या 7 वर. जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यामध्ये 83% पाऊस. हिंगोलीमध्ये संततधार पावसामुळे पारोळा तलाव भरला. ओव्हरफ्लोमुळे तलावाला धबधब्याचं स्वरूप. धबधब्यावर तरुणांची गर्दी. गडचिरोली जिल्ह्यामधल्या आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग 12 दिवसानंतर सुरू. पूर ओसरण्यास सुरुवात. भामरागड वासियांना दिलासा. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले. धरणातून तापी नदीपात्रामध्ये 1,34,402 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या जामनेरमधील वाकी नदीला पूर. 3 ते 4 दिवसांपासून सततचा पाऊस. नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास. परभणी जिल्ह्याला अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा. येलदरी जलाशयामध्ये केवळ 31% जिवंत पाणीसाठा. इतर धरणामध्ये जेमतेम पाणीसाठा. रत्नागिरीमधल्या दापोलीमध्ये डोंगराला भेगा गेल्यानं मानवी वस्तीला धोका. दापोलीमधील किरंबा गावच्या डोंगराला 4 ते 5 फुटांच्या भेगा. किरंबा गावातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे निर्देश. पुण्याच्या खडकवासला धरणामधील पाणीसाठा 85%. विसर्ग 25,000वरून 20,000. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. पुणे जिल्ह्यामधील 80 गावांवर दरड कोसळण्याचा धोका. आंबेगाव तालुक्यातीलच सर्वाधिक 24 गावं. उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवूनही अद्याप निधी नाही. नाशिक शहरामधील खासगी रुग्णालयांमध्ये एकाच दिवशी डेंग्यूचे 16 रुग्ण आढळले. या महिन्याच्या पहिल्याच 2 आठवड्यामध्ये आढळले होते 200 बाधित रुग्ण. पुण्यातील मधल्या खेडमधील लोटे एमआयडीसीमध्ये वायू गळती आणि प्रदूषणाचे परिणाम. स्थानिक रहिवासी असलेल्या मनोहर साळवींच्या घराच्या परिसरातील वायू गळतीनं झाडं सुकली. अमरावती जिल्ह्यामधल्या वाठोडा शुक्लेश्वर इथल्या डहाके विद्यालयामध्ये जाणारा रस्ता चिखलमय. चिखल तुडवत विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये प्रवास. पक्का रस्ता तयार करण्याची विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी. भंडारा जिल्ह्यामधील पलाडीमध्ये बागायती शेतीचं नुकसान. 6 एकरातील पीक वाहून गेलं. शेतकऱ्याचं 4 लाखांचं नुकसान. शासनाकडे मदतीची मागणी. गणपतीनिमित्त कोकणवासियांसाठी 258 गणपती विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय. बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांमध्येच रेल्वेचं बुकिंग फुल. वेटिंग लिस्ट देखील 700 ते 800च्या घरात. बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये विद्यार्थ्यांचा नागपूर पुणे महामार्गावर रास्ता रोको. एसटी बससाठी विद्यार्थी आक्रमक. नायगावच्या जुचंद्र इथे स्थानिकांचा रास्ता रोको आंदोलन. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचं आंदोलन. खराब रस्त्यामुळे अपघात वाढल्याचा आंदोलकांचा दावा. ठाण्याच्या शहापूरमध्ये कानडी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही. विद्यार्थ्यांचे हाल. रस्ता करण्याची पालकांसह विद्यार्थ्यांची मागणी.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परेश ट्रेडिंग कंपनीमध्ये काल मध्यरात्री अज्ञातांचा डल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा. अहमदनगरमध्ये ज्ञानधारा मल्टीस्टेटच्या चेअरमनसह 15 संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. ठेवीदारांचे लाखो रुपये अडकले. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. वर्ध्याच्या भिलाईमध्ये अॅप डाऊनलोड न करताच खात्यामधून 85,000 रुपये परस्पर काढून घेतल्याचं प्रकरण उघडकीस. सायबर पोलिसांकडून दोघांना अटक. कृष्णा नदीच्या तीरावर बुरुड समाजाच्या वतीनं मरगुबाई देवी जत्रा साजरी. पारंपरिक पद्धतीनं वाद्यांसह पूजा. अजिंठा लेणीच्या निसर्ग सौंदर्याची पर्यटकांना भुरळ. 2 दिवसांमध्ये 8,500 पर्यटकांनी दिल्या भेटी. पर्यटन व्यवसायाला अच्छे दिन. बदलापूरच्या बारवी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना गळती. धरण न भरताच दरवाजांच्या खालून पाण्याचा विसर्ग. गळतीमुळे धरण ओव्हरफ्लो होण्यास विलंब. पुण्यामधल्या पीएमपीएल कर्मचाऱ्यांचा संप मागे. काल जवळपास 148 फेऱ्यांवर झाला होता परिणाम. 6 वर्षांपासून अधिक बदली रोजंदारी सेवेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये रुजू करण्याची मागणी. गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींची साताऱ्यासोबत नंदुरबार नाशिक जिल्ह्यातही जमिनी आढळल्यानं महसूल विभागाच्या राज्य अप्पर मुख्य सचिवांकडे चंद्रकांत वळवींचं प्रकरण वर्ग. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये आज सहकार विभागाची मुंबईमध्ये सुनावणी. 150 कोटींच्या गैरप्रकार प्रकरणी दोषी संचालकांवर दोष निश्चित करण्याबाबत सुनावणी.